नमस्कार मित्रांनो, मी आपला डेंटिस्ट डॉक्टर सागर मापारे। सगळ्यांचा एक प्रश्न असतो, सर खूप ब्रश करतो, नियमित ब्रश करतो तरी दात पिवळे राहतात। लक्षात ठेवा, सगळ्यात बाहेरची जी कोटिंग आहे दाताची ती तेवढीच पांढरी आहे, त्याच्या पाठीमागची जी कोटिंग आहे त्याला आपण डेंटिन म्हणतो। वरची कोटिंग इनॅमल फक्त पांढरा आहे, डेंटिन हा पिवळसर आहे। तो खूप ब्रश केलं ना तुम्ही, असं उगं घेऊन चालू आहे आपलं भांडे घातल्यासारखं, तसं करू नका बाबांनो। त्यानं तुमचे दात पांढरे दिसायच्या ऐवजी काही दिवसांनी पिवळे दिसणार आहेत। पर्टिक्युलरली हा कॅनाइन टूथ असतो ना, हा सुळा दात आणि हा सुळा दात हा पिवळा दिसायला लागतो। त्याचं कारणच आहे तो कॉर्नरला असतो, त्या ठिकाणी खूप ॲप्लिकेशन होतं प्रेशरचं आणि तो पिवळा पडायला लागतो। लक्षात ठेवायचं, आपल्याला ब्रश पेस्ट हे 2-3 मिनटात संपवायचं आहे। नेहमी सकाळी एकदा ब्रश पेस्ट करायचं आहे, संध्याकाळी एकदा ब्रश पेस्ट करायचं आहे। आणि आपल्या दाताला खूप ब्रश केल्यामुळे दात हे म्हणजे खूप ब्राईट निघतील, ही भ्रामक कल्पना डोक्यातून काढून टाकायची आहे। आणि आपल्या दातावर जर काही डागं असतील आणि आपल्याला काही ब्लिचिंग करायचं असेल, दात पांढरे करायचे असतील, कलर चेंज करायचा असेल, तर तुम्हाला मापा डेंटल हॉस्पिटलला भेट द्यायची आहे आणि छानपैकी आपल्या दाताला ब्लीच करून घेणे अथवा दात साफ करून घेणे आणि एक ब्राईट स्माईल आपल्या चेहऱ्यावर फुलवणे, यासाठी आमच्याशी संपर्क करायचा आहे।